काय शुभेच्छा द्याल सरांना? आमचे मशिया म्हणायला हरकत नाही, सन्माननीय श्री शेळके साहेब हे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी एकदम उत्साहामध्ये साजरा करतो। आणि यावर्षी योग असा आहे की मी आजारी असताना सुद्धा माझा कालच एंजिओग्राफी झालेला आहे, एंजिओप्लास्टिक झालेला आहे आणि मला माहिती मिळाली, भायांचा फोन आला की आज माझा वाढदिवस आहे, तुम्हाला यावं लागेल। त्यासाठी मी मुद्दाम होऊन आता हॉस्पिटलमधून सरळ घरी न जाता इथे यांच्याकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहे। त्याबद्दल मी भाऊच्या पहिल्यांदा प्रथम धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या याच्यामध्ये माझी आठवण केली आणि मी त्यांच्या वाढदिवसासाठी आज तुमच्या समोर उभा आहे। शेळके साहेबांचं आता आमच्या कॉलनीमध्ये फार जुने इथले रहिवासी आहेत आणि त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आणि लोकप्रिय आहे। कॉलनीमध्ये आमच्या बऱ्याच समस्या मागे उद्भवल्या होत्या। हुंडेकर साहेब आणि सर्वांनी म्हणजे आम्ही एक त्यावेळी पण मानला होता की सुरक्षितता कशी राहील, तर त्या अनुषंगाने शेळके साहेबांनी खूप मोठे प्रयत्न केले। म्हणजे प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन सर्वांचं त्यांनी मन वळवले की सुरक्षितता आपल्या सोसायटीमध्ये कशी गरजेची आहे। कारण दिवसेंदिवस चोऱ्या वगैरे एवढ्या वाढलेल्या आहेत आणि साहेबांचा स्वभाव असा आहे की दरवेळी ते प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात। रात्र असो, कॉलनीमध्ये बाहेरचे लोक इथे पाणी येतात, अक्षरशः त्यांनी लोकांना मोफत पाणी वाटप अशा योजना सुरू केलेल्या आहे। त्यासोबतच मोठे साहेबांनी मागचे 2 इलेक्शन विधानसभा आणि लोकसभा ते चांगल्या मोठ्या फरकाने ते निवडून आले। त्यावेळी म्हणजे राजे भैया टोपे त्यांना धक्का बसला की बाबा ही व्यक्ती कोण आहे, म्हणजे त्यावेळी त्यांना हलकाच घेतलं। पण ज्यावेळेस ते पडले त्यावेळेस त्यांना शॉक बसूनच शेवटी मग त्यांनी ते त्यांच्याकडे माणूस पाठवला की साहेब तुमच्यामुळे मी पडलो म्हणे, नाहीतर मी सहज निवडून आलो। म्हणजे याच्या पुढे त्यांनी त्यावेळी पण व्यक्त केलं की बाबा सिल्लोडला पण आणि ते दानवे साहेबांना पण त्यांनी पण ते काहीतरी त्यांनी हे ऍडजस्टमेंट झालं त्यावेळी, नाहीतर 70 साहेब पण म्हणजे पडणार होते। त्यांनी त्यांचा उमेदवार उभं नाकेल्यामुळे त्याच्यामुळे परत अशा वेळी साहेबांचा 17 वर्षात पदार्पण झालेलं आहे। त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि मला जो बोलण्याचा आपण संधी दिली त्याबद्दल जय हिंद, जय भारत, नमस्कार।